पत्नीला सांगावं 2 कप चाटू, बायको सांगत अशी ना आपलं जमणार नाही, तुम्ही काय करसान? मन भाषा नाही समजणे का तुम्ही असा गोंगाई का जायला येतात? समाधान बाबा काय गोमाली जायला का तुमले? हा, इथला बी नका घाबरा ना, विचार ते सांगत चला ना. कमुनी भाषा सुधरी नाही राहिनी तुमले. आयराणी येत ना बडा सचिन बाबा, समजते ना आयराणी पक्क ना? मग मला असं चुकायला निघत का वाट राहा ना. तुम्ही असं शांत बसेलेत कारण माझा पहिला प्रसंग होता सचिन बाबा. घाटावर कीर्तनाला गेलो, कीर्तन करत असताना मी जरा आयराणीत विनोद करत होतो. आता कीर्तन संपल्याच्या नंतर 2-4 बाबा येऊन बसले. ते म्हणले महाराज, म्हणलं काय बाबा, अभंग तर भारी सोडवला, बाकी तुम्ही मध्ये मध्ये कोणची भाषा बोलत होते आम्हाला काही कळ ना. मग मला तवय संबंध म्हणता आपला मालता ताने कपस रे भाऊ. मी तवच ना आता स्टोपलं फिरायला राहील आणि विचार असा करत डोरे आंगे पांगे दट वेराणात मग गले गले का फिरा ना वायबा नेमन चाल राहणार काय कथा कथा फिरा. भाषा जिथं कळते तिथंच बोलायला पाहिजे. मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो. माझा मुक्काम होता मारवाडी काकाकडे. गुरुजी मारवाडी काकाकडे पिशवी ठेवल्याच्या नंतर काकून चहा आणला. चहा एवढा खास होता, म्हणलं चहा जरी एवढा खास आहे तर जेवण लय खास मिळेल म्हणलं राव. आता त्या काकून मारवाडी काकांना सांगितलं, म्हणले महाराजांना विचारानं जेवायला काय बनवायचं ते. आता ते काकूने विचारल्यानंतर त्या काकाने माले त्यासनी भाषा मग विचारा, म्हणे महाराज म्हणतं काय, म्हणे सोगरो खावा नाही का फल. काय तुकोबारायांचा कोण तुकोबारा आहे? ज्यांची 65 लाखाची जागी लोकांना दान करावी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? जाडून संसार वैसले अंगणी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? संसाराच्या नावे घालून अशून्य ती तुकोबार आहे. आणि ती तुकोबार आहे अभंगातून. भाव सांगत असताना एखादी मुलगी माहेरहून सासरी जाते, त्या सासरी जाणाऱ्या पोरीचं मानसिकता या अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबाराय सांगतात. भगवंता प्रतीचं प्रेम इतकं सहज आणि सोपं होत नाही. त्याच्यासाठी खूपच जट खावी लागते. आपली भाषा मा ठोकरा खाण्या पडतीस. भगवंतापर्यंत पोचणं एवढं सोपं नाही. एखादी मूर्ती बघितली गुरुजी, एखाद्या मंदिरातली मूर्ती बघितली आणि बघितल्याच्या नंतर आपण लगेच त्या मूर्तीच्या प्रेमात पडतो. असं वाटतं मनातल्या मनात आपला प्रश्न असतो की मी भरपूर मंदिरात गेलो, पण या मंदिरात गेल्याच्या नंतर ही मूर्ती बघितली आणि मी लगेच या मूर्तीच्या प्रेमात पडलो. असं वाटत असेल तर एकदा त्या मूर्तीच्या कानात जाऊन विचारा, देवा इतर ठिकाणची मूर्ती बघितली, बऱ्याच मंदिरातून मूर्ती बघून आलो, पण तुला बघितलं आणि इथली मूर्ती बघून मी या मूर्तीच्या प्रेमात पडलो. कदाचित ती मूर्ती सांगेल, दादा मी एवढी सुंदर दिसते ना, याच्यासाठी अगोदर घाव सोसले आहेत इतर मूर्तींपेक्षा, तर मी सुंदर झाली. म्हणजे माणूस जर सुंदर होत असेल तर इतकं सहज नाही, त्याच्यासाठी घाव सोसावे लागतात. आणि माझे तुकोबरायांनी जर भगवंतावर प्रेम दाखवलं तर भगवंत प्रसन्न झालेत. मग किती प्रेम दाखवलं ऐका. माझे तुकोबराय रस्त्यानं जात होते. रस्त्यानं चालत असताना शहाणली माणसं उभी होती. त्या माणसांनी तुकोबरायांकडे बघावं आणि तुकोबरायांना बघून म्हणा, वै तू क्या, अरे कुणाका चालला? तुकोबाराय म्हणतात, बाप्पा 65 लाखाच्या बोजाखाली दाबावलेले लोक, जोवर माझ्याकडे पैसा अडका होता तोवर तुकाराम शट म्हणणारी लोक आज मला तू क्या म्हणायला लागली. देवा काय प्रसंग आणून ठेवलाय रे. शहाणली माणसं म्हणत होती जाऊ दे, पर बारकी पोरं उभी होती. त्या पोरांनी सुद्धा तुकोबरायांना बघून म्हणा, वै तू क्या रे कुणाका चालला? तुकोबराय म्हणतात, बाप्पा शहाणली माणसं जाऊ दे रे, हे बारकी पोरं पण तू क्या म्हणायला लागली. देवा काय प्रसंग आणून ठेवला. पर तुकोबराय एकच सांगत होते, कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. जगाशी मला घेणं देणं नाही. देवा मला तुझी भेट घ्यायची, तुझं दर्शन घ्यायचे. माझे तुकोबराय चालत होते, मागून पत्नीनं आवाज दिला. पत्नीनं सांगितलं, धनी ओ स्वामी चाललात कुठं? लेकरांना खायला काहीच नाही म्हणले. लेकरांना खायला काहीतरी आणा ना. माझ्या तुकोबरायांनी शेतीचा मार्ग धरावा. ऊसाची पेंडी घेऊन येत आहे, ऊसाची पेंडी घेऊन येत आहे. पुन्हा बारकी पोरं रस्त्यात उभी होती. त्या पोरांनी तुकोबरायांकडे बघावून तुकोबरायांना सांगावं, महाराज आम्हाला ऊस द्यान खायला. माझ्या तुकोबरायांनी लेकरांना ऊस वाटत यावं. पत्नी पाहते या घरात पोरं उपवाशी पोटी मरताय, दुसऱ्याच्या लेकरांना ऊस दान करतोय. बाई या माणसाला काही काळजीच नाही म्हणले. तुकोबराय ओट्यावर येत आहेत तोपर्यंत हातामध्ये 2 ऊसाचे टिपरे होते.
दोनच उसाचे टिपरे बघून तुकोबरायांची पत्नी रागावली. तुकोबराय ओट्यावर आले, रागा रागात देवाकडे बघितलं आणि रागा रागात देवाकडे बघितल्याच्या नंतर पहिली शिवी घातली बरं. हो, पण तुकोबरायांच्या पत्नीचा तेवढा अधिकार होता. त्या मायनं जरी शिवी घातली तरी त्या मायचा अधिकार होता, म्हणून शिवी घालणं योग्य होतं. आता कोणी बी कोणले बी गाय आधी अस आपला कितला येडापणा राज बर का टोपीवाला बाबा, आपला कितला येडापणा रा. आपण भर पावसा मग मिरच्या सुकाडायला टाक देतस, भर पावसा मग मिरच्या सुकाडायला टाक देत आणि देवनीची तडा गायात का सांगतात देव काय चग ना भाऊ. आता ते माल सांगा देवच गेले का आपण, त्या ना सीझनमा मिरच्या आपण सुकाड राहणो तरी देवच गेले का. काय पण लोकांना काय झालेले माहितीये का, स्वतःच्या डोळ्यातली घाण स्वतःला दिसत नाही. हो, म्हणून ही सगळी फसगत चाललेली आहे. माझ्या तुकोबरायांच्या पत्नीचा तेवढा अधिकार होता महाराज. आणि खरं तर त्या जिजाऊ साहेबांचे एवढे उपकार का त्या जिजाऊ साहेबांनी आपल्याला तुकोबराय दिले आणि दुसरी जिजाऊ साहेब त्यांनी आपल्याला राजे छत्रपती शिवराय दिले. या दोघं जिजाऊंचा लय मोठा उपकार आहे. हो, ऐका, पत्नीनं शिवी घातली तुकोबरायांच्या. देवाला सांगितलं, देवा अरे मेल्या काड्या सावड्या रणकी हो तुझी, पर माझ्या नवऱ्याला वेढ करून ठेवलं ग बाई या देवानं. देवाला शिवी घातली, मेल्या काड्या सावड्या अरे रणकी हो तुझी, पर माझ्या नवऱ्याला वेढ करून ठेवलं ग बाई या देवानं. तुकोबरायांना किती राग आला असावा, किती राग आला असन हो. तुम्हाला अजून एक प्रश्न आहे माझा. तुमच्याकडे कोणीतरी तुमचा मित्र यावा, तुमचा सखा यावा, कोणीतरी जवळचं व्यक्ती यावं, पत्नीला सांगावं 2 कप चाटू, बायको सांगत अशी ना आपलं जमणार नाही, तुम्ही काय करसान. मन भाषा नाही समजणे का तुम्ही असा गोंगाई का जायला येतात. समाधान बाबा काय गोमाली जायला का तुमले. हा, इथला बी नका घाबराना, विचार ते सांगत चला ना. का म्हणी भाषा सुधरी नाही राहिनी तुमले. आयराणी येत ना बडा सचिन बाबा, समजते ना आयराणी पक्क ना. मग मला असं चुकायला निघत का वाट राहा ना. तुम्ही असं शांत बसेलेत कारण माझा पहिला प्रसंग होता सचिन बाबा. घाटावर कीर्तनाला गेलो, कीर्तन करत असताना मी जरा आयराणीत विनोद करत होतो. आता कीर्तन संपल्याच्या नंतर 2-4 बाबा येऊन बसले. ते म्हणले महाराज, म्हणलं काय बाबा, अभंग तर भारी सोडवला, बाकी तुम्ही मध्ये मध्ये कोणची भाषा बोलत होती आम्हाला काही कळ ना. मग मला तवय समजणं म्हणता आपला मालतात आणि कपस रे भाऊ. मी तवच ना आता स्टोपलं फिराय राहील आणि विचार असा करत डोरे आंगे पांगे दट राहणार, मग गले गले का फिरा ना वाय बा नेमन चाल राहणार काय कथा कथा फिरा. भाषा जिथं कळते तिथंच बोलायला पाहिजे. मी एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, माझा मुक्काम होता मारवाडी काकाकडे. गुरुजी मारवाडी काकाकडे पिशवी ठेवल्याच्या नंतर काकून चहा आणला. चहा एवढा खास होता, म्हणलं चहा जरी एवढा खास आहे तर जेवण लय खास मिळेल म्हणलं राव. आता त्या काकून मारवाडी काकांना सांगितलं, म्हणले महाराजांना विचारानं जेवायला काय बनवायचं ते. आता ते काकूने विचारल्यानंतर त्या काकाने माले त्याशनी भाषा मग विचारा, म्हणे महाराज म्हणता काय, म्हणे सोगरो खावा नाही का फलको. माल सोगरो बी समजे नाही फलको बी सुधरे नाही. मी म्हणता आई फलको जरा हलकट शे, मी सोगरो सांग दिन. रातले जेवणले बटनू तो भाऊ ताजा ताजा दाळ भात खाय आणि मला बाशी भाकरीच ना काला ठी दिना. मी नाही म्हणू सोगरोन काकू करे आग्रो म्हणतो उचल हो माय. बऱ्याच ठिकाणी भाषा कळली नाही तर मग फजिती होते. हा, गुजरातमध्ये कीर्तनाला गेलो, पहिल्यांदा सुरुवातच होती माझी. ट्रेनमधनं उतरल्याच्या नंतर रिक्षावाले जवळजवळ आपल्या कानादेशातलेच जास्त आहेत, 100मधनं 80% आपला खानदेशीच आहेत. पण त्यांच्यातलं एकाने मला बघितलं, मी ओळखलं आपल्या कानादेशातलंच कोणीतरी. पर त्याला असं वाटलं की मी जर महाराजांना ओळखलं महाराज भाडं देईन का नाही. माले तो भाऊ गुजराती मग विचारे म्हणे महाराज केम छे, म्हणतं मी जेम तेम शे भाऊ. भाषा कळली तर बोलण्याला अर्थ आहे, म्हणून मी विचारून घेतला. आता माझा प्रश्न होता की तुमच्याकडे कोणीतरी तुमचा मित्र यावा, सखा यावा आणि तुम्ही पत्नीला सांगावं 2 कप चाटू, बायको सांगत असे ना आपलं जमणार नाही, तुम्ही काय करसान. लग्न होई जायलेत ना तुम्हाला, तुम्ही का साधू ना मट सोरलं येले तो बाबा. याचे लगीन समजत नाही बा. तुम्ही उत्तर द्या ना पटकन. तुमच्याकडे तुमचा मित्र आलेला आहे, सखा आलेला आहे, तुम्ही पत्नीला सांगावं 2 कप चाटू, बायको सांगत असे ना आपलं जमणार नाही, तुम्ही काय करसान. बायकोच्या कानाखाली वाजवायला आहे काही करणार.
ज्याच नाव येले त्या काहीच बोलतात नाही. यासला अजून 20 वर्ष बाकी येते हा म्हण राहिला. संसारी माणूस खरंच बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगई करणार नाही बाबाजी. संसारी माणूस बायकोच्या कानाखाली वाजवायला हायगई करणार नाही. आणि इकडे तर मित्राचा अपमान आपण सहन करू शकत नाही, पण माझ्या भगवंतासोबत तुकोबऱ्यांची नाती एका भंगामध्ये सांगतात, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. हो, इतकी सगळी नाती असताना त्या देवाचा अपमान माझी पत्नी करते, तेव्हा तुकोबऱ्यांची मानसिकता काय असेल. पण माझ्या तुकोबऱ्यांनी देवाकडे बघितलं आणि देवाकडे बघून सांगितलं, देवा देवा ती बोलते पण मनानं लय प्रेमळ आहे हो, तिच्या बोलण्याकडं नका जाऊ. काय म्हणले तुकोबरा? ती बोलते पण मनानं लय प्रेमळ आहे हो, तिच्या बोलण्याकडं नका जाऊ. हो, पण बरं ऐका ना, प्रत्येक माणसाला एक मन असतं आणि कुठंतरी अपेक्षा असते की मलाही कोणीतरी समजून घ्यावं, मलाही कोणीतरी समजून घेणारं पाहिजे. तुकोबरायांचं दुखावलेलं अंतकरण पत्नी रागावते. बाहेर समाज, जो समाज माझ्याकडे पैसा अडका होता, तोवर तुकाराम शेठ म्हणणारी लोक आज मला तुक्या म्हणायला लागली. घरात पत्नी रागावते. माय हो, तुम्हाला सांगतो बरं का, आपल्या कीर्तनातून देव नंतर सांगतो, मी पहिले जगायची पद्धतच सांगतो. नवरा जर का बाहेरून फिरून आला का, चेहरा बघितल्याच्या नंतर बाईला कळतं माझा माणूस, माझा पती आनंदात आहे की दुःखात आहे. हा, माणूसले वयकणारी पहिली व्यक्ती म्हणजे माय, दुसरी बहीण, तिसरी पत्नी आणि चौथी मुलगी. या 4 बाया जिथलं लवकर वयकतीस तिथलं भूतलावर कोणीच लवकर वयकणार नाही माणूसले. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना? माय नंतर बहीण, बहीण नंतर पत्नी. पण पत्नीवर इतला अवलंबून शे पूर्ण उर्वरित लग्नानंतर पूर्ण आयुष्य. माय हो, नवराला देखतास तुम्ही एकच वाक्य वापरा नाही, पती नाराज आहे ना. पती देवाला बघितल्याच्या नंतर पाण्याचा ग्लास भरायचा, पती देवांना सांगायचं घ्या पाणी. पती नाराज आहे, पतीला सांगायचं का हो काय टेन्शन घेता, काय टेन्शन लिहिरा ना, कर्जही झाले ना, मी शेना तुम्हाला सांगे कसाल टेन्शन लिहिरा ना. अहो शेवट तुम्हाला करता मजुरी करसू, कर्ज फेडसू, टेन्शन लिहू नका. कितला सपोर्ट भेटी त्या माणूसले. एकच वाक्य तुम्हाला या माणूसना हो जीवनमा डायरेक्ट जादू कर जाईन. इतलंच सांग नाही, टेन्शन लिहू नका माय, मी शे ना, मी तुम्ही अर्धांगिनी शे, मजुरी करसू दोन्ही कर्ज फेडसूत. इतला सपोर्ट करा ना. शेवट असे सांगा नाही विपाई उनी तरी सांगी टाका ना. जिथलं पेटणं ना तिथलं पेट टाकसूत, नाही पिटणत नाही म्हणतीसूत का बा इथलं टेन्शन कितलं समाधान वाटी त्या नवराले. बरोबर आहे का नाही? पण बाकी नाही बाया नवरा येता सुरू कर देतीस तेवढं बरं बा. दाबली नाही बाया नाही तशा. मी आठेनं काहीच सांगाव नाही बहिणीसोबत. आणि मायांनाही सांगतो, घरातलं वातावरण टिकवणं 2 लोकांकडे असतं. हो, या 2 भूमिका समजदार पाहिजे. पहिली म्हणजे पत्नी आणि दुसरी म्हणजे माय. या 2 भूमिका जर समजदार असल्या, किती सुकलेला बगीचा असला तरी फुलतो बरं का. हो, माय सुद्धा तेवढी समजदार पाहिजे. पोरगा फिर येऊन ना त्यानं तोंडी की समजे जायला पाहिजे. माय म्हण पोऱ्या नाराज आहे, बाकी नाही इतिहास काय वाचा मग मजा नाही. पोऱ्याला देखता सांगू भाऊ काय टेन्शन लिहि राहणार आहे, अरे मी हयात आहे, टेन्शन लिहू नको, 5 बिघा ना बिघा बरी की टाकसू. म्हणजे ही कान आयडिया द्या असं नाही म्हणणं आहे माले, फक्त पोऱ्याला सपोर्ट करा असं म्हणणं आहे. तुम्ही इथला सपोर्ट करायला पाहिजे ना भाऊ, टेन्शन लिहू नको रे, मी शेतो लगून बरोबर लाईन लाई जासो, तू टेन्शन नको लिहू. बाकीने माया सपोर्ट नाही, बाकीने माया तो फिर येऊ नका, त्यांना तोंड बी दाखवत नाही, त्याला दखता सुरू करते ती. बावड्या इल सांग बरं भो, तू घ्या तवय ना तांगडो घाल दिले इंची फुटीले तेल लाई दिसू बरं. मग त्याला असं वाटत स्टँडवर बसीन बिड्या फुकेल चहा पियलच बरं होतं भो, तर घरी येवाय की. या 2 भूमिका समजदार पाहिजे, पत्नी आणि माय. तुकोबरा यांचं दुखावलेलं अंतकरण. तुकोबरा म्हणतात समाज आपल्याला तुकाराम शेठ म्हणणारा लोक मला तुक्या म्हणायला लागली. घरात पत्नी रागावते, अपेक्षा कोणाकडनं करायची. घराच्या बाहेर निघत होते, गल्लीमध्ये 4 आजी माया बसल्या होत्या. त्या म्हातारींना बघून तुकोबऱ्यांना असं वाटलं या माझ्या मायसारख्या आहेत, या तरी प्रेमानं 2 शब्द बोलतील. या आशेनं, या अपेक्षेनं तुकोबऱ्या बाहेर निघाले. पर त्या मावशींच्या, त्या आजींच्या मुखातून वाक्य निघालं, बैग मेल्यानं पूर्ण संसाराची राख रांगोळीच केली. म्हणले बाई दुखावलेलं अंतकरण पुन्हा ठेच लागली. तुकोबराय विचार करतायत अपेक्षा कोणाकडनं करायची. देवा फक्त आता तुझी भेट घ्यायची आणि तुझं दर्शन घ्यायचं. माझे तुकोबराय चालते झाले, पंढरपुराचा मार्ग धरला.
चालत असताना जे कोणी साधू संत भेटतील प्रत्येक साधू संताला नतमस्तक व्हावं आणि एकच सांगावं, साधू बाबा माझ्या अगोदर जर का जगाचा मालक तुम्हाला भेटला ना तर माझा जहेरी सांगा, माझा रामराम सांगा, माझा नमस्कार सांगा. चालतायत तुकोबर आहे, चालतायत आणि प्रत्येक साधू संतांना एकच सांगतायत काय, हे तुम्ही सनकादिक संत, तुम्ही सनकादिक संत, सनकादिक तुम्ही सनकादिक भेटणाऱ्या साधू संताला नतमस्तक व्हा आणि एकच सांगा, साधू बाबा माझ्या अगोदर जर का जगाचा मालक तुम्हाला भेटला तर माझा जहेरी सांगा, माझा रामराम सांगा, माझा नमस्कार सांगा. पुसावेचे हेची वाटे जे भेटे दयासी, हरे रामदेव कृपा करील माझ, काय लाज राखील प्रत्येक साधू संताला एकच सांगावं, जर का जगाचा मालक तुम्हाला भेटला तर माझा जहेरी सांगा, माझा रामराम सांगा. चालतायत तुकोबर आहे, चालतायत पंढरपुरात प्रवेश केला, जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर भगवंताचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर तुकोबर आहे 4 पाऊल पुढे सरले, 4 पाऊल पुढे सरकले, फिरून मागं पाहत होते. न राहता देवानं केलेला प्रश्न, तुकोबर आहे 4 पाऊल पुढे सरकताय, फिरून मागं पाहताय, नेमकं चाललंय काय? तुम्ही 4 पाऊल पुढे सरकताय, फिरून मागं पाहताय, नेमकं चाललंय काय? तर तुकोबरायांनी सांगितलं, देवा सांगू का काय चाललंय? एखादी मुलगी माहेर होऊन सासरी जाते का, त्या सासरी जाणाऱ्या पोरीला जसं माहेर सोडू वाटत नाही ना, अगदी रे अगदी माझी गत त्या पोरीसारखी झाली. मग सांगत असताना एक्झाम्पल म्हणून सांगितलं, कन्या भूतलावर एवढी नाती आहेत, पर तुकोबर आहे कन्या निवडतात अगोदर. कन्याच का सांगतात? भूतलावर तर भरपूर नाते होते नाही का, पर तुकोबर आहे कन्याच का सांगतात? कन्या असं काय विशेष रत्न तुकोबरायांच्या नजरेत? मोजून 2 मिनिटात पटवेल, पर भजन करा. विठ्ठल 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 काही किरकोळ कारणावरनं नवरा बायकोची भांडण होऊ द्या, किरकोळ कारणावरनं नवरा बायकोची भांडण होऊ द्या. भांडण झाल्याच्या नंतर बाई विचार करते, बाई गा आत्ता जर का मी माझ्या नवऱ्याला जेवायला सांगितलं तर महा 33 पिढीचा उद्धार होईल. त्याच्यापेक्षा ना असं करते, पोराला सांगते, भाऊ जा रे त्या बापाला जेवायला सांग. पोरगा जातो, पप्पाला सांगतो, पप्पा जेवण करल्या. तो बाप सांगस माल नाही खाणं. पोरगा लगेच माघारी फिरतो, मनातल्या मनात म्हणतो, खाशीत खाय बा, आपला बापनं काय जाय रे. आता तेच काम पोरीला सांगा, दीदी तुझ्या बापानं सकाळपासून जेवण नाही काय केलं, जाण त्या बापाला जेवायला सांग ना. महाराज मुलगी एवढं गोड बोलते का? आमचे माऊली ज्ञानोबराय सांगतात, 7 चणी मवाड मी तुले परी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. इतकं गोड बोलते. बापाच्या जवळ जाते, बापाला सांगते, पप्पा
काय झालं? काय नाही रे लेक, काय नाही. चला मग लवकर उठा बरं, जेवणला बसा. जेवण करा पप्पा. नाही बेटा मला नाही जेवायचं. का नाही जेवायचं? तुमची तब्येत बरी नाही का पप्पा? तुमचं डोकं दुखतंय का? काही त्रास होतोय का? नाही ग बाई तसं काय नाही. मग चला लवकर उठा, जेवण करा. तो बाप म्हणतो बेटा तू कर ना जेवण. मुलगी म्हणते पप्पा जोपर्यंत तुम्ही जेवत नाही तोवर मीही जेवणार नाही. एवढ्या हक्कानं फक्त मुलगी सांगते, मुलगा नाही सांगत. म्हणून तर तो बराई कन्या सांगतात. कन्या काय विशेष येत नाही. अजून सांगतो, तुमची पोरगीचं लग्न झालेलं आहे. 50, 100, 150, 200 किलोमीटर अंतरावर पोरगी राहते. तिथून सकाळी सकाळी भावाला फोन करते. भावाला सांगते दादा पप्पांची तब्येत कशी आहे रे? तो भाऊ म्हणतो बाई मला तर काही माहिती नाही. बरं लग्न झालं असेल तर बायकोला विचारतो, आणि लग्न झालं नसेल तर मायला विचारतो. का गाई माय वडिलांची तब्येत कशी? माय सांगते दादा तुझ्या बापानं 3 दिवसापासून जेवण नाही काय केलं, तर कालच्या दिवशी दवाखान्यात घेऊन गेली. आता सकाळी सकाळी तुझ्या बापाला गोड औषधी दिली तर तुझा बापानं नाश्ता केला आणि झोपलाय तुझ्या बाप. तो बहिणीला रिप्लाय फोन करतो. बहिणीला सांगतो ताई बापाच्या खाटेजवळून दिवसाला 4 चक्कर मारतो तरी मला माहित नाही बाप आजारी या, आणि तू 200 किलोमीटर अंतरावर न सांगते बापाची तब्येत खराब आहे. हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस? तेव्हा ते पुरी सांगते दादा याच्यासाठी खूप मोठा गुरु करायची गरज नाही रे, याला अंतकरण असावं लागतं. कसं ग ताई? दादा जेव्हा सकाळी सकाळी चहा प्यायला बसली आणि चहा पित असताना अचानक ठचका आला त्या क्षणी ओळखलं माझा बाप आजारी की माझी माय आजारी. ही ओळखण्याची ताकद फक्त मुलगीमध्ये आहे. म्हणून तर तू कोबराय कन्या सांगताय. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. हे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कन्या पुत्र होती जे सात्विक. दयाचा हरीख वाटे देवा. दयाचा हरीख वाटे देवा. कन्या पुत्र होती जे सात्विक. दयाचा हरीख वाटे देवा. दयाचा हरीख वाटे वा 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 गुरुजी.